निसर्गाचा आनंद घेऊन आता आम्ही जाणार आहोत गोवर्धन पर्वताकडे. चला. आपण पोहोचलो आहोत राधाराणीच्या मंदिरामध्ये, म्हणजेच बरसाना या ठिकाणी. तर बघूया मंदिराचा व्ह्यू. गडावर येण्यासाठी इथं रोपवे सुद्धा उपलब्ध आहे. आज भगवान श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी इतकं मस्त दर्शन झालेलं आहे आपलं श्री राधाराणींचं बरसाना या ठिकाणचं. तर हे ठिकाण वृंदावनपासून एक 30-32 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गोवर्धन पर्वतापासून एक 20-22 किलोमीटरच्या अंतरावर असेल आणि फार तर फार एक सव्वा तास यायला इथेपर्यंत लागतो. पण इथे आल्याच्या नंतर साक्षात श्री राधाराणींचं आपल्याला या ठिकाणी दर्शन मिळतं आणि खूप मस्त दर्शन झालं. श्रीकृष्ण जयंतीचा एवढा पर्वकाळ असूनही इतकं मस्त दर्शन झालं भारी की खरंच आनंद वाटला आहे. आणि पण खूप गर्दी होती, चेंगराचेंगरी भरपूर होती, त्यामुळं जास्त आतमध्ये न जाता फक्त बाहेरून जिथं गर्दी नाही आहे तिथूनच दर्शन घेतलं.
आतमध्ये जवळ जाऊनही दर्शन घेता येत होतं, पण तिथं जाऊनही दर्शन घेतलं नाही. तिथूनच मग दर्शन घेतल्यासारखं लांबूनच पाया पडून आपण पाठीमागं आलेलो आहे. तर चला आता इथून पुढे जाणार आहोत आपण नंदबाबाच्या वाड्यामध्ये, जे इथून एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला. अनेक लोक आहेत ते टू व्हीलरवर 100 रुपयात खाली सोडत आहेत इथून. आता हे जे आलेत 100 रुपयात वरती आणतात जोडी आणि 100 रुपयात खाली सोडतात. अशा प्रकारे इथं कुंभमेळ्यासारखा बिझनेस चालू आहे. कुंभमेळ्यात ज्यावेळी 10-10 किलोमीटर आत जाऊ देत नव्हते तेव्हा असाच बिझनेस होता. आता इथंच होतोय. हा आहे नंदबाबांचा वाडा, श्री क्षेत्र नंदगाव.